बरेच दिवस या बांगड्या घ्यायची माझी खूपच इच्छा होत होती. पण काही दिवस आहे ना, माझं बाहेर झालं पण झालं नाही आणि बांगडीवाली पण आता किती दिवस आहे ना, गावात आलीच नाही. फायनली मी या बांगड्या आणल्या आणि आज मी घातलेल्या बघा. 2 काचेच्या बांगड्यांच्यामध्ये ही एक बांगडी जरी घातली ना, तरी पण डेली वेअरसाठी मस्त वाटतं. कालच मी या बांगड्या आणल्या आणि आज लगेचच घातलेल्या बघा. आज होती आमच्या गावाची जत्रा आणि काव्या तुम्ही बघत असाल मध्ये-मध्ये तिची मज्जा चालू होती आणि आम्ही चाललेलो बघा ताई आणि ताई म्हणजे माझ्या नणंदबाई, मी आणि काव्या तिघं जण आम्ही मंदिरात पाया पडायला चाललेलो. आमच्या गावदेवी आईची होती जत्रा. जत्रा म्हणजे आता दुकानं वगैरे काही नव्हती. अशीच फक्त पालखी वगैरे काढायची होती. हे आणि हे आहे आमच्या गावदेवी आईचं मंदिर. मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिघींनी मिळून. तशी थोडी लवकर आलेली ना, त्याच्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती. पण या आधी पाया पडून गेलेली बहुतेक, कारण बरीच जण पाया पडून गेली. तुम्ही म्हणजे देवीच्या इथं हार वगैरे बघू शकता. बरीच होती ना, त्याच्यावरून अंदाज लावता येतो. कारण लवकर पण बरीच माणसं पाया पडून गेलेली. आम्ही तिघींनी मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आणि जितक्या होतो ना तेवढ्यांनी मस्त हळदी कुंकू वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग आम्ही गेलेलो घरी आणि संध्याकाळी मस्त अशी पालखी पण निघालेली बघा. वर्षातून अशी काहीशी गावदेवी आईची पालखी निघाली नाही का, मस्त वाटतं. म्हणजे तशी पण हनुमान जयंती, रामनवमी वगैरे सर्व पालख्या आमच्या गावात निघतात. गावदेवी आईची पण मस्त अशी पालखी वगैरे काढली. तशी पण आमच्या 31st दिवशी गावदेवीच्या मंदिरात पूजा असते, पण पालखी वगैरे आम्ही काढत नव्हतो म्हणून आत्ताच ठरवली आमची जत्रा करायची.